या शाळेमध्ये रुजू झालात, मग मानकी शाळेचं वातावरण, येथील जे पालक आणि विद्यार्थी याविषयी आपला अनुभव काय आहे? ठीक आहे. थोडक्यात जर सांगायचं झालं की मानकीच्या प्रथम ग्रामस्थाविषयी मी बोलू इच्छितो, इथल्या पालकांच्या विषयी बोलू शकतो की मानकीचे पालक हे शाळेचे खरोखर मित्र आहेत, शिक्षकांचे मित्र आहेत. ज्या ज्या वेळेला शाळेला आर्थिक मदतीची गरज असेल त्या वेळेला इथं त्या काळी एक अशी टीम होती सर, गणू काका, सुभेदार आबा, मानसिक तात्या, त्यावेळेचे सरपंच मला वाटतंय नारायण महादेव किनारे, नारायणराव किनारे आणि दिनकर अण्णा, ती मोठी टीम. काय लागलं की आम्ही ह्या टीम पैकी एकाला सांगायचो की बाबा असा असा प्रश्न निर्माण झाला यार, लगेच सोडवणार, प्रयत्न करणार. आणि विशेष म्हणजे त्यांच्या प्रयत्नात सातत्य होतं आणि त्यामुळं त्यांना हा प्रश्न सोडवणं सुलभ जात होतं. उदाहरणच सांगायचं झालं तर फेब्रुवारी महिन्यामध्ये कैलासवासी गोरख साहेब आणि कैलासवासी मामासाहेब मोहोळ यांच्या जयंतीचा सप्ताह असे आणि त्या निमित्ताने संस्थेतर्फे प्रत्येक शाळेमध्ये समूह गान किंवा देशभक्तीपर गीतं ह्यांची स्पर्धा आयोजित करत असे संस्था, समूहगीत स्पर्धा. आता त्या वेळेला कधी शिवणे, कधी सासवड, कधी हडपसर अशा ठिकाणी या स्पर्धा होत असे. मला सांगायला खूप आनंद वाटतो की येण्या जाण्याचा खर्च नव्हे तर गाडी मुलांना, शिक्षकांना, जेवणासह खर्च ह्या टीमने आणि मानकी ग्रामस्थांनी केलेला आहे. पण आम्ही एक ध्येय ठेवलेलं होतं की एवढा हा खर्च ग्रामस्थ करतायत, ही प्रमुख मंडळी करतायत, त्या खर्चाचं चीज झालं पाहिजे आणि आम्ही ते करून दाखवू. त्यावेळेला हा सांस्कृतिक विभाग माझ्याकडेच होता, परीक्षा विभागही असायचा, जोडीला लकडे सरही असायचे आणि सांस्कृतिक कार्यक्रमात त्या काळचे मला लाभलेले सहकारी हे फार चांगले होते. पाटीलबाई होत्या, भागवतबाई होत्या, त्याच्यानंतर कळसाईत सर म्हणून एक होते, दीक्षित सर होते, शिरगाव मीना एक असे, त्याच्यानंतर मीना शिरगावे असे, त्याच्यानंतर आमचे थोरले बंधू नाना देशपांडे, स्पेशालिस्ट इन हार्मोनियम. तर यांच्यामुळं प्रत्येक वेळेला ज्या ज्या वेळेला आम्ही ह्या स्पर्धेत भाग घेतला, सलग 3 वेळा संस्थेची आम्ही ढाल मिळवली, हॅट्रिक केली. आता याच्या पाठीमाग आमचे जे मुख्याध्यापक होते श्री गुरव सर आणि इतर सहकारी शिक्षक यांच्या साह्याने हे आम्हाला शक्य झालं. मानकी ग्रामस्थांनाही खूप आनंद झाला. हे जे काही प्रमुख लोकांची टीम होती त्यांनी आमच्या पाठीवरून शाबासकीचे हात फिरवले, कारण त्यांनाही वाटलं की आपण जो खर्च विद्यालयासाठी करतोय त्याचं चीज होतंय. पुढे
मग एक असं ठरवलं की आता आपण हॅट्रिक केलेली आहे, आता थोडं इथं थांबूया. मला वाटतंय अजूनही विद्यालयामध्ये ती ढाल असेल. हं. तर असा हा ग्रामस्थांचा सहवास, त्यांचं सहकार्य, न भूतो न भविष्यती, असं मी तरी मानतो. सर, आपण इंग्रजीचे शिक्षक म्हटलं तर ग्रामीण भागात आपली जॉईनिंग आपलं होतं. मानकी हे ग्रामीण भागच आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा अवघड वाटणारा विषय म्हटलं तर इंग्रजी. मग बरोबर. आपण इंग्रजी शिकवत असताना विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने अडचणी येत होत्या किंवा विद्यार्थ्यांना समजवताना तुम्हाला कशा अडचणी येत होत्या? आ, तो काळ जुना होता सर, बरं का. तुम्ही म्हणता सर ते बरोबर आहे की ग्रामीण भागामध्ये विद्यार्थ्यांना इंग्रजीची भीती खूप होती, आणि हे खरं आहे. कारण इंग्रजी 5वी पासून सुरू होत होतं तेव्हा. बरोबर आहे. हा, आता ज्या वेळेला मी प्रत्येक शाळेत माझी बदली होत असे त्यावेळेला इंग्रजीच्या बाबतीत पहिला एक आठवडा मी प्रयोग असा करत असे की त्या विद्यार्थ्यांना समजावून घेण्याचा मी प्रयत्न करत असे. त्यांचा कल कोणत्या गोष्टीकडे आहे हे मी जाणून घेण्याचा प्रयत्न करत असे, आणि ह्या दोन गोष्टी मला मिळाल्या की मग मी हळूहळू इंग्रजी विषयाची भीती त्यांच्यातून कशी दूर करता येईल याचा विचार करत असे. आता इंग्रजी म्हटलं किंवा इतर कोणतीही लँग्वेज म्हटलं, ग्रामर इज अ सोल ऑफ लँग्वेज. आत्मा आहे व्याकरण. म्हणून व्याकरणावर शाळा सुरू झाली की पहिल्या आठवड्याचा हा प्रयोग, दुसऱ्या आठवड्यात, पुन्हा तिसऱ्या आठवड्यात ग्रामर वरती मी भर देत असे. त्याच्यातून मुलांना थोडी थोडी गोडी लागत गेली. आता उदाहरणार्थ समजा व्हॉइस आहे, तर फळ्यावर मी सोपी सोपी अशी वाक्य घेत असे ऍक्टिव्हची. त्यावेळेला फंक्शन ग्रामर असे सर, काय त्याचा मला खूप उपयोग झाला. 2-3 वाक्य मी देणार ऍक्टिव्ह मधली, त्याच्यातली 2 वाक्य मी फळ्यावर करून देणार, आणि तिसरं वाक्य मात्र मुलांना विचारणार की आता तुम्ही याचा पेशव करा. मुलं बरोबर करायची काय, आणि त्याच्यावर मी सब क्वेश्चन त्यांना विचारायचो. उदाहरण सांगायचं झालं तर तुम्ही हा जो पेशव केलेला आहे ह्याच्यातलं ऑब्जेक्ट कोणतं, सब्जेक्ट कोणतं, कॉम्प्लिमेंट कोणतं, बरोबर मुलं सांगायची. आणि खरंच त्या व्हॉइसमध्ये न चुकता मुलं परफेक्ट होत गेली. विशेषतः 10वी 9वी, कारण माझ्याकडं 9वी 10वीच त्या काळात इथं हे होतं, आणि 5वीचं एक असायचं इंग्रजी. कारण 5वी म्हणजे पाया होता, फाउंडेशन. सुरुवातच तिथून होती. आणि मुख्याध्यापक गुरव सरांचा आग्रह, आणि शिस्त पण होती गुरव सरांची तशी. तर वर्गात जाण्यापूर्वी आदल्या रात्री मी नोट्स काढत असे, आणि त्या नोट्समध्ये असे 3 ते 4 टप्पे करत असे. एक व्होकॅब्युलरी, दुसरे WH क्वेश्चन्स, तिसरं सिंथेसिस, आणि चौथा टप्पा हा ट्रान्सफॉर्मेशनचा असे. आता ज्या वेळेला मी पिरियडला जात असे त्यावेळेला नोट्स वही ही माझ्या सोबतच असे.
वर्गात गेल्यानंतर मुलांना पहिला प्रश्न पूर्वज्ञान जागृत करण्यासाठी एक दोन प्रश्न इंग्रजीतून विचारत असे, मुलं त्याची उत्तर देत असे आणि पुढे मग लेटस या शब्दाने पॅरेग्राफ वाचायला सुरुवात करत असे. पॅरेग्राफ वाचल्यानंतर त्या पॅरेग्राफची नोट्स वहीप्रमाणेच मी चिरफाड करीत असे. ब्लॅकबोर्डवरती 4 रकाने असत: व्होकॅब्युलरी, WH क्वेश्चन, सिंथेसिस आणि ट्रान्सफॉर्मेशन. आता ग्रामीण भागातल्या मुलांना जास्तीत जास्त शब्द आडतात, त्यांचे अर्थ कळत नाहीत, तर असे शब्द जे डिफिकल्ट वर्ड्स आपण म्हणतो ते फळ्यावर लिहित असे, त्याला सिमिलर वर्ड देत असे इंग्रजीतला आणि मग मराठीकरण. आता ते झालं की क्वेश्चनिंगला सुरुवात होत असे. ते झालं की मग मुलांना पेन्सिल ही कायमच त्यांच्याकडे असायची. माझी ताकीदच असायची की ह्या पॅरेग्राफमध्ये अशा आपण खुणा करायच्या की रीडिंग करताना ते पटकन वाक्य लक्षात आलं पाहिजे की हे डिरेक्टचं आहे, व्हॉइसचं आहे, एडम आहे का फ्रेज आहे. त्यासाठी वेगवेगळी अशी चिन्ह, मयुरूपी कंस, चौकटी कंस, अंडरलाईन, अशा प्रकारच्या ही मुलं सांगितल्याप्रमाणे खुणा करत असत. आणि त्याचा फायदा असा होत असे की ज्या वेळेला हे घरी वाचन करीत असत त्यावेळेला त्यांच्या लक्षात येत असे की अरे हे वाक्य ह्या व्याकरणापैकी आहे. आता क्वेश्चनिंग झालं, सायन्स झाल्या, नंतर मी इंग्रजीतून त्या पॅरेग्राफचा मॉरल सांगत आणि नंतर मग मराठी आणि मग व्याकरणाच्या 3ऱ्या आणि 4थ्या टप्प्याकडे वळत असे. त्यावेळेला जास्त करून मी फंक्शन ग्रामरचा उपयोग करत असे की मुलांनीच ते वाक्य सोडवा असा माझा नेहमी आग्रह असे. पहिली 1-2 वाक्य मी सोडून देत असे आणि मग क्वेश्चन, सब क्वेश्चन विचारून त्यांचं ग्रामर कसं फिट होईल याकडे लक्ष देत असे. नंतर मग दुसऱ्या पॅरेग्राफला सुरुवात याच पद्धतीने होत असे. अशा प्रकारचं माझं टीचिंग हे प्रत्येक शाळेत होत असे आणि जास्त कालावधी माझा इथंच गेल्यामुळं माझा एक उपक्रम असायचा. गेल्या वर्षी ज्या मेथडनी मी शिकवलं, पुढल्या वर्षी आणखी मला काही नवीन मेथडने त्याच्यामध्ये भर घालता येईल का, त्याचाही मला आणि मुलांना खूप फायदा झाला. तर अशा प्रकारे हे माझी टीचिंगची वर्गात मेथड असे. एक त्याला आपण असं म्हणू क्रिएटिव्हिटी, नवनिर्मिती दरवर्षी झाली पाहिजे अध्यापन पद्धतीत आणि ती माझ्या विद्यार्थ्यांना खूप आवडत असे आणि मलाही त्याचा उपयोग होत असे. नवनिर्मिती हे जे आता सांगितलं तुम्ही, त्याला जोडून एक विषय घेतो मी. तुम्ही विद्यार्थ्यांसाठी ऑडिओ कॅसेट आणि ग्रामरचं पुस्तक निर्मिती केली होती. म्हणजे पूर्वी ऑडिओ कॅसेट्स असायचे आणि ते ऑडिओ कॅसेट आपण स्वतःच्याच आवाजात रेकॉर्डिंग केलं होतं आणि ते विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम त्याच्या माध्यमातून व्याकरण असेल, नंतर लेसन, पोएम असेल, याच्याबद्दल जरा सांगा आम्हाला. हो, आता इंग्रजीचा अनुभव तर पाठीशी होताच, परंतु एक अशी माझी कन्सेप्ट होती की आपण काहीतरी इंग्रजीचं लेखन करावं
आणि मला प्रवृत्त केलं ती गुरव सरांनी, माझ्या मुख्याध्यापकांनी. आणि असंच एक दिवस झोपेत असताना एकदम मला 2 वाजता जाग आली आणि मी ठरवलं की आत्ताच इंग्रजी पुस्तकाच्या लेखनाला सुरुवात करायची. आणि तिथंच टायटल दिलं टेक्स्च्युअल ग्रामर, की जे पालकांनाही उपयुक्त ठरेल, विद्यार्थ्यांनाही उपयुक्त ठरेल. इंग्रजी आणि मराठीचा वापर करून आपण हे लेखन करायचं सोप्या पद्धतीने. हा. अगदी देवाचा नमस्कार केला, पाया पडलो, पेन घेतला, खुर्ची टेबल एका खोलीत घेतली आणि लिखाणाला सुरुवात केली. आता त्या लिखाणामध्ये मी इतका गर्क झालो की 3:30 वाजले. आणि त्यावेळेला माझी मिसेस 4 वाजता उठत असे, कारण मुलींचे डबे, माझा डबा. आणि तुम्ही इथं काय करताय असा तिने प्रश्न केला. म्हटलं काय नाही, मी थोडं लिखाण करतोय. ठीक आहे, पण हे सर्व करत असताना बरं का, माझ्या पत्नीचा याच्यात मोठा सिंहाचा वाटा आहे सर. नाव सांगा आमच्या दर्शकांना. तिचं खरं नाव आहे राशीप्रमाणे हय्यतबी, पण तिला आम्ही सर्वजण जैतून असं म्हणतो. आणि त्यालाही कारण असं झालं की ज्या वेळेला तिचा जन्म झाला त्यावेळेला जैतून बुवा एक माळेगावचे होते, आणि त्यावेळेला ते त्यांच्या घरीच होते आणि हिचा जन्म त्यावेळेला झाला, म्हणून जैतून हे आम्ही तिला त्यांची आठवण म्हणून आठवण म्हणून ठेवलं. आता तिने खूप परिश्रम घेतले. काय म्हणजे पडद्यामागचे कुठेतरी योगदान मोठं त्यांचं आहे. हा, मिसेसचं आहे, बरोबर आहे. आणि तिला ह्या बाबतीत मी कधीही की बुवा तू वेळेवर केलं नाहीस अशी वेळच तिने आणून दिली नाही सर. बिफोर सगळ्यांचे डबे तयार, काय माझा डबा भरून पिशवीत ठेवणार, काय आणि तिचं सहकार्य, योगदान, हे काम करत असताना, ही सेवा करत असताना मला खूप सहकार्य तिचं मिळालेलं आहे. ऑडिओ कॅसेट निर्मितीकडे कसं सुचलं आपणाला हे? हा, तर त्याच्यातून पुस्तक तयार झालं सर. ग्रामरचं लिखाण केलं, त्याच्यात संपूर्ण ग्रामर कव्हर केलं मी, की पर आर्टिकल पासून ती कंपोजिशन सेक्शन पर्यंत. आता पुढे माझ्या मित्राकडे गेलो, तो इथंच कापूरवाळा होता. त्याला म्हटलं असं असं माझी इच्छा आहे, काय तर हे पुस्तक प्रिंटला तुझ्या प्रेसमधले जर घेतलंस तर बरं होईल आणि मला सांग याचा चार्ज. तो म्हणला तुझ्याकडून मी 1ही रुपया घेणार नाही, तू चांगलं विद्यार्थ्यांच्यासाठी काम करतोय. आणि सुरुवातीला आम्ही मला वाटतंय 1000 का 1500 प्रती काढल्या, काय. आणि विशेष म्हणजे माझं भाग्य असं की त्या पुस्तकाचं प्रकाशन न्यू इंग्लिश स्कूल मांडकीच्या स्टेजवर त्या काळचे संरक्षण मंत्री शरदचंद्रजी पवार यांच्या हस्ते झालं. त्याला कारणीभूत मानसिंग तात्या, त्यांनीच ही कल्पना की बुवा अनिशय योग आलाय, अरे मी सांगतो तर. त्यांनी मला त्यांच्याकडे नेलं, सांगितलं की ह्या पुस्तकाचं प्रकाशन करा. त्यांच्याबरोबर कमांडो बरोबर काही पुस्तकही ते घेऊन गेले. आता पुढं ती पुस्तकं इतकी प्रचंड खपली गेली, त्याच्यातील एक पुस्तक मी संस्थेत घेऊन गेलो. त्यावेळेला सचिव जगताप साहेब होते, परंतु त्यांची तब्येत व्यवस्थित नव्हती. असे ते याच्यावरच झोपलेले होते, सोफा सेटवरच असून तो त्याच्यावर असे झोपलेले. मी गेलो, नमस्कार केला, काय आणि म्हटलं
साहेब, मी हे पुस्तक काढलेलं आहे, प्रकाशित केलेलं आहे. त्याच्यावर तिघांचीही नावं टाकली होती, गौरव साहेब, मोरे साहेब आणि जगताप साहेब. म्हणजे प्रेरक, मार्गदर्शक अशा पद्धतीने त्यांच्या खाली ते लेखन केलेलं होतं. आता इतकी ती पुस्तकं खपली गेली की माझ्या मुलींना यशस्वीला जात असताना एकही पुस्तक मला त्यांना देता आलं. किंमत काय ठेवली होती पुस्तक? फक्त 10 रुपये. कोणता काळ असेल तो? 1987. त्यावेळेला मांडकीमध्येच मी होतो सर. काय तर मग आता पुन्हा एक आणखी कल्पना सुचली की आता आपण लेखनाऐवजी ऑडिओ कॅसेट तयार कराव्यात. आता पहिली ही कल्पना माझी आणि दकडे सरांची सर. त्यावेळेला एड्सचा ही करायचा होता, जनजागृती. जनजागृती. तर ती समोर त्या वेळेला मला वाटतंय ग्रंथालय का लॅब होती. लॅब. त्या लॅब मध्ये मी आणि हे गेलो, लकडे सर. आणि एड्स विषयी, जनजागृती विषयी एक 10 मिनिटाची पहिली कॅसेट केली तिथं. नंतर आम्ही ती ऐकली टेप मधून. तर मी तात्या म्हणायचो त्यांना, लकडे सरांना, तात्या कसं वाटतंय का, याच्यात काय फेरफार करायचा का, कारण तू सायन्सचा शिक्षक आहेस काय. नाही म्हणले, अरे खूप छान. आणि मग ती माझे एक मित्र विश्वासराव ताकवले, केंद्र प्रमुख होते, त्यांनीही त्यांच्या केंद्रात वगैरे त्याचा प्रचार केला. म्हणजे इथून सुरुवात झाली. आता नंतर मग काम हाती घेतलं ते म्हणजे आपण ऑडिओ कॅसेट काढायचे. मग त्याच्यामध्ये ग्रामर तर हे पूर्ण घेतलंच मी, नंतर लेसन, नंतर शेवटी कंपोजिशन, पोएम पण होते आणि पोएम पण होत्या. हा. आणि तो एक माझा मित्र होता, त्याला म्हटलं असं असं मला बाबा ऑडिओ कॅसेट काढायच्या, तर तू मला मदत करशील का. तो म्हटला कधी, या पुण्याला. म्हटलं ठीक आहे. गेलो पुण्याला. त्यावेळेला स्टुडिओ मध्ये रेकॉर्डिंग केलं. हो, आणि ते स्वतःच्या आवाजात केलेलं आहे. हो. मग तिथं ते जाऊन ऑडिओ कॅसेट काढल्या आणि पहिली ती कॅसेट मी माझ्या विद्यार्थ्यांना मांडकी शाळेत वाजवून दाखवली. त्यावेळेला मला वाटते मोहिते मुख्याध्यापक मोहिते सर होते. हा. त्यांनाही ती छान वाटली आणि म्हटले की काय नाही, मी सुद्धा माझ्या तासाला ही कॅसेट काय करत जाईल, एक्स्ट्रा पिरियडला किंवा बुलेटिन पिरियड्स असायचे त्यावेळेला वाजवून दाखवील. मग पण म्हटलं तुमच्याकडे दिल्यानंतर पुन्हा आणखी मला समजा तुम्ही त्या दिवशी ड्युटीवर असाल किंवा काय, तर म्हटले हे बघ मी याची दुसरी कॅसेट तयार करून त्यांनी केली, माझी ओरिजिनल मला देऊन टाकली. तर तीही माझ्या मुलांना, विद्यार्थ्यांना खूप आवडली. माझ्या मुलींनाही त्याचा उपयोग झाला. इतर शाळेतल्या विद्यार्थ्यांना त्याच्यावरून रेकॉर्डिंग करून मी आपलं देत असे. उद्देश हाच की इंग्रजीची भीती दूर व्हावी आणि एक वेगळं काहीतरी मुलांना मिळावं, आवड निर्माण व्हावी. हा. नेहमी मुलांना किंवा पालक सुद्धा म्हणायचे सर. आणखी एक त्याचा फायदा होत होता. जर त्यावेळी आता माझा जो काळ होता 10वीचा, वॉकमन वगैरे हे आलेले होते छोटे डिव्हाइस, आणि त्या छोट्या डिव्हाइस मध्ये कॅसेट टाकून कुठेही आपण ऐकू शकतो ग्रामर, लेसन, पोएम. आणि 10वीच्या बोर्डच्या परीक्षेला नक्कीच विद्यार्थ्यांना त्याचा खूप फायदा होत होता. बरोबर आहे अगदी. सर आणखी एक सांगा की आपण मुलांसाठी शाळेमध्ये मांडकीच्या सकाळी जादा तास घेत होता, म्हणजे शाळा सुरू होण्या अगोदर 1 तास, नंतर शाळा सुटल्यानंतर 1 तास, आणि पुन्हा नाईट स्टडी ही आपण घेत होता. म्हणजेच एकाच दिवशी
आपलं जवळपास 3 दिवसीय अधिवेशन होत होतं. बरोबर आहे. होय. आणि ते कशामुळं शक्य झालं तर हं. इथल्या पालकांच्यामुळं, मांडकी गावच्या ग्रामस्थांमुळं. हं. अक्षरशः नाईट स्टडी बाजूलाच, पण मी शिकवत असायचो. हं. काय आणि इतकी रमून माझे विद्यार्थी जायचे, मी जायचो, की कधी रात्रीच्या 1 वाजल्या समजत पण नसे. हं. पण पालक व्हरांड्यात बसून असायचे, कारण जेऊरची मुलं मुली असायचे, लपतळवाडीचे असायचे. पण एकाही पालकाने माझ्याकडं तक्रार अशी केली नाही. विचारणा केली नाही, की तुम्ही असं 1-1 वाजेपर्यंत नका हं. घेत जाऊ, मुली हं, हं, असतात, रात्र असते. हं. नाही, कधीही. आणि पण मला त्यामुळं उमेद मिळाली सर. हं, हं. हां. आणि निकालही चांगले लागले. सर जर पाहिलं तर एक अष्टपैलू व्यक्तिमत्व सरांचं आहे. विविध गुणदर्शनाचे शाळेतील कार्यक्रम असो, समूहगीत स्पर्धा असो, याच्यातही सरांचा मोठा सिंहाचा वाटा असायचा. तर सर, आपण मानकीच्या शाळेत आल्यानंतर हं. आता शेख जेबी सर म्हटलं तर लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होतो. परंतु मी एक सरांचं विशेष असं व्यक्तिमत्व सांगू इच्छितो. आपण मानकीच्या शाळेत आल्यानंतर सत्यनारायणाच्या महापूजेसाठी बसलेला होता. बरोबर. काय सांगाल सर? मी समधर्म, समभाव मानणारा आहे. मी जसं माझ्या धर्माचे सण साजरे करतो, तसेच हिंदू धर्माचेही 12 सण साजरे करतो. इतकंच नाही तर लहानपणापासून, म्हणजे गावी आल्यापासून हं. अक्षरशः आमच्याकडं यात्रेच्या अगोदर 5 दिवस ते छबिने असायचे. हं. दसऱ्याच्या काळात 10 दिवस छबिने असायचे. ती लेझिम सुरुवातीला आम्हाला नाही, पण आम्ही मधी बसायचो सर. हं. आणि गोल वेड्यावर ते लोक लेझिम खेळायचे. हं. आणि हे पाहत पाहत आम्ही त्या लेझिमचा डाव आत्मसात करायचो. हं. त्या ढोलाच्या तालावर मग ते नाचायचं. नाचायचं. हं. आणि खरंच सर अजूनही सांगतो, हं. त्या ढोलाचा आवाज जरी आला तरी अजूनही माझ्या अंगात ती सुरसुरी काय. पण आता वयोमानाने ते इट इज इम्पॉसिबल. जरी तर सर तुमचं आता वय किती आहे? 78. 78 वय आहे. होय. तुमचा जन्म कितीचा आहे? 5 एप्रिल 1947. 47. सर, आपण अ, या व्यतिरिक्त हं. आणखी सामाजिक कार्यात आहात. आजही आपण शिकवता, मुलांचे लेक्चर्स घेता. होय. तसेच कोरोना काळात हं. आपण मासूम नावाच्या या संस्थेशी जोडले गेलात. बरं. याबद्दल सांगा आम्हाला. हा. आता हा देशावरचा मोठा आघात होता. हं. मला वाटते 1920-21चा काळ काळ. असावा हा. हं. शाळा बंद. हं. ज्या ठिकाणी ऑनलाईनची सोय होती, हं. त्या ठिकाणी शिक्षक विद्यार्थ्यांना ऑनलाईनने शिकवत असे. परंतु आपला जो भाग आहे हा दुर्गम असा आहे. डोंगर, पहाड, उंच टेकड्या, त्या ठिकाणी हे ऑनलाईन शिकवणं जमत नसे शिक्षकांना. आता त्या काळात मी सेवानिवृत्तच झालेलो होतो 2005 साली मांडकीतूनच. हं. तर कसं त्यांना समजलं की एक इंग्रजीचे शिक्षक सासवडमध्ये आहेत हं. आणि त्याच संस्थेत परिंच्याचा एक मुलगा सेवेत होता. हं. तो म्हटला हे माझ्या गावचेच आहेत. मग तो आला माझ्या घरी, मला घेऊन गेला त्या ऑफिसमध्ये. त्यांनी मला विनंती केली की आमची ही जी मासूम संस्था आहे ही अगदी जे गरीब आहेत, दारिद्र्य रेषेखालचे हं. मुली आणि मुलं, ह्यांना तुम्ही इंग्रजी विषयाचं मार्गदर्शन कराल का? तर मी त्या मॅडमला विचारलं की ही मुलं कितवीतली आहेत?
तर म्हणले आमच्याकडे ही 5वी पासून 12वी पर्यंतची आहेत. मी म्हटलं फक्त मी 10वीच्या मुलांना मार्गदर्शन करेन. ठीक आहे म्हणले, चालेल. आणि मग त्यांनी तो एक डिव्हाइस असा दिलेला होता. नंतर मी माझ्याकडे त्या नोट्स होत्याच सेवेच्या काळातील काय, तर त्या मुलांना मोबाईल टू मोबाईल असं मी ऑनलाईन लेक्चर, ऑनलाईन शिक्षण दिलं, टीचिंग केलं. आणि ते जवळजवळ मला वाटते 7 ते 8 महिने केलं सर काय. आणि मग संपूर्ण अभ्यासक्रम झाल्यावर आता ते मासूमचे जे प्रमुख होते ते म्हणले चांगलं केलं सर, तुम्हाला आम्ही वेळोवेळी बोलत जाऊ. कारण संपूर्ण तालुक्यातल्या ती मुलं अनाथ होती. आपलं काय ते दारिद्र्य दारिद्र्य रेषेखाली रेषेखालची. मुलं आणि मुली. आणि शेवटची 10 मिनिटं लेक्चरमध्ये मी त्यांना त्यांच्या शंका विचारायला ठेवायचो. मुलं विचारायचे. आता त्याच्यामध्ये 1-2 मुलं अशी भेटली की सर तुम्ही आमच्या शाळेत येऊन शिकवताल का. अरे म्हटलं पण आता शाळाच बंद आहे. बर शाळा चालू झाल्यानंतर आता होय म्हटलो मी. म्हणजे माझ्याविषयी त्यांना जे काय वाटलं याचे मला समाधान लाभलं की मला म्हणजे त्यांना कुठेतरी तुमची शिकवण्याची पद्धत आवडली. हा. आता त्याच्यानंतर आता थोडं एक मासूमशी झालं हे. आता सामाजिक बद्दल तुम्ही मला प्रश्न विचारला आणि अजूनही मी लेक्चर्स घेतो. आजही काय आमच्या काळात सर 8वी ते 11वी पर्यंत शिक्षण पायी 3 किलोमीटर चालून आम्ही घेतलेलं आहे. शिक्षणाची जाणीव आहे. हा. आता आपल्या पुढील पिढीला थंडी, उन्हाळा, पाऊस, अहो काय सांगायचं, आमचे खूप सर हाल व्हायचे. ते दप्तर आम्ही इथं ह्याला खांद्याला अडकवायचो, पोत्याची पिशवी आणि पोत्याची पिशवी. आता इकडून जर पाऊस आला तर ह्या खांद्यावर पिशवी घ्यायची, इकडून फिरला इकडं. अशा स्थितीमध्ये पायात चप्पल असायची, छत्री वगैरे नसायची सर आम्हाला. पोताची कोप ती घालायची आणि ते दप्तरावर आपण भिजलो तर चालेल पण दप्तर दिसता कामा नये. अशा स्थितीमध्ये आम्ही थंडीत, पावसात, उन्हात हे 4 वर्ष शिक्षण घेतलं सर. आणि मग असं वाटायला लागलं की आता आमची जी हारोडे ग्राम विकास संस्थेचं माध्यमिक विद्यालय आहे त्याचे जे अध्यक्ष आहे डॉक्टर प्रभाकर ताकवले, ते डीन होते विद्यापीठात. त्याच्यानंतर कुलगुरू डॉक्टर राम ताकवले, की ज्यांनी एकदा नाही सर तर 2 वेळा पुणे विद्यापीठावर कुलगुरू पदाचा कळस चढवला. असे डॉक्टर राम ताकवले, आम्ही त्यांना दादा म्हणत असो. त्यांचेच धाकटे भाऊ डॉक्टर MG ताकवले, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू. सर बघा ना काय योग. देशातलं कदाचित हे पहिलंच उदाहरण असेल की एकाच घरातील सख्खे 2 भाऊ कुलगुरू म्हणून. तर अशा संस्थेत आजही तुम्हाला रिटायरमेंट नंतर काम करायला मिळते अशा लोकांसोबत. हे माझं महाभाग्य आहे सर. तुमचं महाभाग्य म्हणण्यापेक्षा त्या संस्थेचंही मी समजेल की भाग्य, की असे शिक्षक त्या संस्थेला लाभतायत, त्या विद्यार्थ्यांना लाभतायत. बरोबर आहे. तर मग आम्ही सुरुवातीला एक माझ्या डोक्यात असा विचार होता बरं का सर, की पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचंच गावात आपल्या हायस्कूल काढावं म्हणून मी आत्ताचे अध्यक्ष तात्या, गावचे सरपंच, त्यांचा मुलगा रवींद्र ताकवले, आम्ही सगळे जगताप साहेबांच्याकडे गेलो. त्यांना विनंती केली तर त्यांनी पहिल्याच वाक्यात सांगितलं, तुम्ही विषाचा पेला हातात घेत आहे. ते कसं?
हा. आता त्यांनी ओळखलं की त्यावेळेला आपल्या संस्थेतील आम्ही दोघ तिघ जण त्यावेळेला होतो ह्या लोकांच्या बरोबर. तर त्यांनी सांगितलं की काढायला काय हरकत नाही, पण आर्थिक भार जो आहे तो तुम्हाला सोसावा लागेल. शिक्षकांचे पगार आम्ही करू काय, पण खोल्या म्हणजे इमारत, फर्निचर, लायब्ररी, लॅब हे सगळं तुम्हाला पाहू. ठीक आहे असं होय आम्ही म्हटलो आणि आलो. गावात सरपंचांनी सभा घेतली. सभा घेतल्यानंतर मग म्हटले असं असं आपल्याला करावं लागेल, पण ग्रामस्थ काही इच्छुक दिसून आले नाही. मग पुन्हा आणखी दुसरी सभा अशा पद्धतीने जाणाई मंदिरात घेतली की त्यावेळेला हे कुलगुरू डॉक्टर राम ताकवले, नंतर डॉक्टर प्रभाकर ताकवले, नंतर हे त्यावेळेला बीजी होते डॉक्टर एम जी ताकवले शिवाजी विद्यापीठाकडं का नाही कुठं असे बीजीच होते ते. तर गावात मीटिंग घेतली. मग दादांनी पहिला प्रश्न ग्रामस्थांना विचारला की तुम्हाला संस्थेचं हायस्कूल काढायचंय का लोकल काढायचंय. 75% म्हणली लोक की संस्थेला सुद्धा खर्च करावा लागतो, मग आणखी 25% जर आपण खर्च केला तर लोकलच आपण काढू ना. आणि मग ते फिक्स झालं. आणि मग हरगुडे ग्राम विकास संस्थेचा जन्म त्या ठिकाणी झाला. किती साली? सन 1990-91. आता त्यावेळेला मी सेवेतच होतो. मग रिटायरमेंट केव्हाची आपली? माझी 2005ची. मानकी न्यू इंग्लिश स्कूल मानकी या शाळेत. न्यू इंग्लिश स्कूल मानकी येथून रिटायर झालो मी. आता त्यावेळेला सुरुवातीला 2-3 वर्ष ग्रँड नव्हती. मग असेच कार्यकारिणी स्थापन केली. अध्यक्ष आणि दादांच्या मार्गदर्शनाने. दादा हे म्हणजे डॉक्टर राम ताकवले त्यांना दादा म्हणायचो आम्ही, ते संस्थापक. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारिणी स्थापन केली आणि सुरुवातीला काही ग्रामस्थ, काही कार्यकारिणी, काही आजीव सदस्य यांच्याकडून आर्थिक मदत म्हणून त्या शिक्षकांना पगार आम्ही करत असो. पुढं लगेचच 1991ला 8वीचा वर्ग सुरू झाला. 92ला 9वी, 93ला 10वी आणि तिथून पुढं 4 टप्प्यात ग्रँट मंजूर झाली. 100% अनुदान मिळालं आणि मग आमचा आर्थिक भार कमी झाला. शिक्षक वगैरे चांगले मिळू लागले. आता तोपर्यंत मी अधून मधून जायचो शाळेत लेक्चर द्यायला. काही वेळेला ती शाळा चालू असायची तिथं, काही वेळेला स्थानिक सुट्टी असायची. त्या काळात मी आपलं तिथं लेक्चर घेत असे. पुढं त्या संस्थेचे सचिव विश्वासराव ताकवले होते. घेतले कष्ट त्यांनी. आता पुढं मग सेवेत असतानाच कार्यकारिणीमध्ये ठराव झाला. त्यावेळेला डॉक्टर एम जी ही होते की सहसचिव म्हणून आपण शेख सरांना घेऊया, सचिवाला ते मदत करतील. मग सहसचिव म्हणून सेवेत असतानाही मी काम केलं. पुढं 2005ला रिटायर झालो. आणि योग असा आला की हे जे केंद्र प्रमुख विश्वासराव ताकवले सचिव होते, त्यांना 2 केंद्राचा कार्यभार आला. त्यांना ते शक्य झालं नाही. ते म्हणले आता तू ही जबाबदारी सांभाळ. पण म्हणलं ठराव करावा लागेल, कार्यकारिणीत मांडावं लागेल. कार्यकारिणीने लगेच ठराव मंजूर केला आणि 2005 पासून ते आजपर्यंत हरगुडे ग्रामविकास संस्थेचा सचिव म्हणून मी काम पाहत आहे. सरांची एनर्जी आज जर पाहिलं तर आजही तेवढीच आहे.
आज वय तुमचं सर 78. 78 वय आहे. स्वतः सर ड्रायव्हिंग करतात. आजच्या कार्यक्रमाला हे स्वतः गाडी चालवून सर इथे आलेले आहेत महासंघर्ष न्यूजच्या गावाकडची या कार्यक्रमासाठी. सर हा बोला सर. मला थोडं कुलगुरूंच्या बाबतीत बोलायचे. हं, आता हे जे आमची संस्था आहे सर, हं, संस्थापक डॉक्टर राम ताकवले, अध्यक्ष डॉक्टर प्रभाकर दाखव. ताकवले, उपाध्यक्ष डॉक्टर एम जी ताकवले. आता या सर्वीच्या काळात जवळजवळ 39 वर्ष 11 महिन्याच्या काळात ज्या काही प्रशासकीय बाबी होत्या हं, की ज्या माझ्याकडून राहिलेल्या होत्या, त्या मला डॉक्टर राम ताकवले म्हणजे दादा आणि डॉक्टर एम जी ताकवले म्हणजे अण्णा यांच्याकडून सगळे बारकावे शिकायला मिळाले. आणि अध्यक्षांचं मार्गदर्शन डॉक्टर प्रभाकर ताकवले यांचं, त्याने मला नेहमी म्हणतात गो स्लो गो स्लो. काय तर मी इतका आनंदी समाधानी आहे की अशा थोर इंटरनॅशनल कीर्तीचे डॉक्टर राम ताकवले आहेत. आजही हं, तुम्हाला सांगायची गंमत, मला वाटते गेल्या महिन्यात त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ एस एन जोशी सभागृहात एक कार्यक्रम आयोजित केलेला होता. आणि श्रीयुत काकोडकर हं, शास्त्रज्ञ हं, यांनी किस्सा सांगितला दादांचा की स्वतःच दादा प्रश्न निर्माण करायचे. आणि श्रीयुत काकोडकर सर आपल्याला राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले, अनेक वेगवेगळे पुरस्कार मिळालेले आहेत. तर आमच्या दर्शकांना जरा सांगा. होय. पुरंदर तालुक्याचा पहिला पुरस्कार आदर्श शिक्षक म्हणून मिळाला. त्यानंतर जिल्हा परिषद पुणे यांच्याकडूनही आदर्श शिक्षकाचा पुरस्कार मिळालेला आहे. आणि राज्यस्तरीय पुरस्कार हा कला संकेत अकॅडमी पुणे यांच्याकडून मिळालेला आहे. तर आमच्या काळात आदर्श शिक्षक ठरवण्यासाठी 3 फाईल्स कराव्या लागत असत. आणि ते शिक्षण अधिकारी जिल्हा परिषदपर्यंत त्या फाईली जात असत. आणि मग त्याच्यातली एक फाईल त्या शिक्षकाला, दुसरी पंचायत समितीला आणि तिसरी जिल्हा परिषदकडे असत. तर असं डेप्थमध्ये जाऊन हा त्या काळी आदर्श शिक्षक पुरस्कार हा मिळत असे. सर तुम्ही मला या मुलाखतीला बोलवलं, माझी मुलाखत घेतली. महासंघर्ष न्यूज चॅनल असं त्याचं नाव आहे. तर ते मी पाहत असतो, ऐकत असतो. त्याच्याकडून त्या माध्यमातूनही मला खूप शिकण्यासारखं मिळत असतं. कारण मी एक शिक्षक आहे, भुकेलेलाच आहे. जे काय चांगलं असेल मिळेल ते मिळवत राहायचं. हे जे महासंघर्ष न्यूज पेपर आणि महासंघर्ष न्यूज चॅनल याबद्दल मला एक असा सार्थ अभिमान आहे की हे दोन्ही बाबी माझा विद्यार्थी गणेश जगताप की जो विद्यार्थी दशेत माझा अगदी आवडतासा होता, त्यांनी हे चालवलेलं आहे. आता सर तुमची जी उंची आहे ह्या कार्याची, महासंघर्ष न्यूज असो, महासंघर्ष न्यूज चॅनल असो आणि तुमचं कार्य, याच्या कार्याच्या माध्यमातून, न्यूजच्या माध्यमातून, चॅनलच्या माध्यमातून तुमच्या कार्याचा हा सुगंध
चौफेर दरवळत राहो अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि आजची ही तुमची जी उंची आहे ती उंची उंच उंच होत जाओ अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद नमस्ते. सर. नमस्ते. महासंघर्ष न्यूज चॅनल महासंघर्ष न्यूज पेपरचं 2013 मध्ये रजिस्ट्रेशन झालं. मी दर्शकांना सांगू इच्छितो की सरांचा महासंघर्ष न्यूज मध्ये सिंहाचा वाटा आहे. ज्यावेळी आरेनाईकडे टायटल द्यायचे होते, 5 टायटल निवडले होते आणि त्यामध्ये सरांना विचारलं होतं की कोणतं टायटल आपल्याला योग्य वाटतंय. तर सरांनी महासंघर्ष हे टायटल छान वाटतंय असं सांगितलं आणि योगायोगाने त्या 5 मध्ये आरेनाईने तेच सिलेक्ट केलं. यामुळे महासंघर्ष हे नाव सर तुमच्यापासून मिळालेलं आहे असं मी मानतो. सर, तुमचा अमूल्य वेळ महासंघर्ष न्यूज चॅनलच्या गावाकडची माणसं या कार्यक्रमात आपण दिला आणि तुमची जी जीवन यशोगाथा आहे आमच्या दर्शकांना, आपल्या विद्यार्थ्यांना सांगितली. त्याबद्दल महासंघर्ष न्यूज आपलं खूप खूप आभारी आहे आणि तुम्हाला तुमचं आरोग्य आणि तुमची तब्येत व्यवस्थित राहो ही आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करून तुम्हाला शुभेच्छा देतो. धन्यवाद सर. धन्यवाद सर. गावाकडची माणसं त्याचबरोबर असे वेगवेगळे कार्यक्रम पाहण्यासाठी महासंघर्ष न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.